आवाज जनतेचा। कत्तलीसाठी ट्रकमध्ये अवैधरित्या घेऊन जाणाऱ्या 23 गोवंशांची बजरंग दलाच्या सतर्कतेमुळे मालेगाव पोलिसांनी सुटका केली आहे। ही कारवाई मालेगाव अकोला मार्गावरील रिथोरा जवळ 24 जानेवारी रोजी करण्यात आली। यावेळी ट्रक चालकाने घटनास्थळावरून पोबारा केलाय। प्राप्त माहितीनुसार बजरंग दलाचे जिल्हा सचिव गणेश रामदास सावळकर वय वर्ष 33 राहणार गणेशपेठ वाशिम यांनी मालेगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत नमूद केले की 24 जानेवारी रोजी रात्रीच्या 3:30 वाजण्याच्या सुमारास मालेगाववरून वाशिमकडे जात असताना MH40 BL 5498 या क्रमांकाचा ट्रक वाशिमवरून मालेगावच्या दिशेने जाताना दिसला। यावेळी गोवंश तस्करी होत असल्याचा संशय आल्याने डायल 112 नंबरवर सदर माहिती दिली। यावरून मालेगाव पोलिसांनी सदर ट्रकचा पाठलाग करत रिधोरा जवळ ट्रक थांबवला। यावेळी ट्रक चालकाने ट्रकमधून उडी मारून आडमार्गाने पोबारा केला। यावेळी सदर ट्रकची मालेगाव पोलिसांनी पाहणी केली असता त्या ट्रकमध्ये गोवंशी जातीच्या वेगवेगळ्या रंगाचे 3,45,000 रुपये किमतीचे 23 बैल ट्रकमध्ये कोंबून भरलेले असल्याचे आढळून आलं। अशा फिर्यादीवरून पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेत। घटनेचा पुढील तपास ठाणेदार संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक त्र्यंबक गायकवाड करत आहे। सदर बैलाची पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी करून सदर जनावरे गोरक्षण शाळेमध्ये पोलिसांच्या मदतीने पाठवण्यात आले। प्रतिनिधी विठ्ठल भागवत। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।